मराठा आरक्षणाच्या चळवळीचं प्रमुख केंद्र जे आहे ते लातूर जिल्हा नेहमीच राहिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईला जाण्याची जय्यत तयारी जी आहे ती लातूर जिल्ह्यातल्या चळवळीत असलेले कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं करत आहेत। हजारोंच्या संख्येनं गाड्या ज्या आहेत त्या मुंबईकडे निघालेल्या आहेत। लातूर जिल्ह्यातली युवक मंडळी जी आहे या चळवळीतली ती आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घ्यावं। मला सांगा कशी तयारी सुरू आहे सर, किती मोठ्या संख्येनं मुंबई गाठताय? दादांच्या आदेशानं लातूर जिल्ह्यामध्ये 17 टीम दररोज 5, 6, 7 गावांचे चावडी बैठका घेतलेल्या आहेत। जवळजवळ सर्व जिल्हा चावडी बैठकातून कव्हर झालेला आहे आणि या चावडी बैठकीचा अनुभव असा आहे की लोक खूप उत्साहानं निघत आहेत आणि संख्या जर बघितलं आज तुम्ही सहज चौकशी करा, लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पिकअप किंवा आयशर किंवा 460 टेम्पो किंवा एखाद्या गाड्या मोठ्या हे मिळत नाही आहेत आज, काल आणि आज एवढ्या बुक झालेल्या गाड्या आहेत आणि वैयक्तिक गाड्या जे घरात लागलेल्या असतात त्या गाड्याला तर गणतीच होणार नाही आहे आणि एक सहज आकडा हा लातूर जिल्ह्याचा 50,000च्या पुढे जातोय। लातूर जिल्ह्यातल्या गावोगावी बैठका घेऊन तयारी करण्यात आलेली आहे मुंबईकडे जाण्यासाठी। रेणापूर तालुका असेल किंवा लातूर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये बैठका घेण्यात आलेल्या, कशी तयारी करण्यात आलेली होती, किती दिवसांपासून? जवळपास 15 दिवस झालं। दादांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी आंतरवाली येथे बैठक घेतली, त्यानंतर तालुक्यात जिल्ह्यात तयारी चालूच होती। परंतु गेल्या 15 दिवसापासून दादांच्या आदेशानुसार सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळात चावडी बैठका घेऊन प्रत्येक गावात त्या ठिकाणी जाऊन मराठ्यांना आंदोलनाच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे आणि आंदोलन का झालं पाहिजे, आंदोलनात कशी ताकद लागली पाहिजे या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी चावडी बैठकातून केली। परंतु त्या ठिकाणी ज्या ज्या गावात आम्ही गेलो त्या ठिकाणच्या मराठा समाजात एवढा उत्साह आणि एवढी काही तयारी होती, आम्हाला तयारी काय करायची हे सांगण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ते तयारी झालेली आम्हाला दिसली। कारण गेल्या वेळेसही आम्ही मुंबईच्या दिशेनं मोर्चा घेऊन गेलो होतो, परंतु त्यावेळेस एवढी तयारी कुठल्याही मराठ्यांची नव्हती। एवढ्या तयारीनं किंवा एवढ्या संख्येनं मराठा त्या ठिकाणी गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे गेल्या वेळेपेक्षा या वेळेला जास्त ताकद असेल, जास्त मोठी संख्या असेल। ही ताकद मनोजदादाला जी फसवले त्या फसवल्यामुळे जे तरुण वर्ग जी पेटून उठला आहे त्याच्यासाठी आता कोणाला सांगायचं किंवा चला म्हणायची गरज राहिली नाही। स्वयंस्फूर्तीतून गावातून प्रत्येक गावातून 5 गाडी 10 गाडी मोठे आयशर आहेत, ट्रक आहेत, हे घेऊन स्वतः निघालेले आहेत। दादांना जी फसवले आत्तापर्यंत जी लोक जी सारखं टार्गेट करतात त्याच्यासाठी मराठ्यांचे पोरं तर एवढे ताकदीनं पेटून उठलेत की एक बार काय व्हायचे ते होऊ जा। दादाने जसं ही केलेलं आहे की आरपार, तसं पोरं म्हणजे एक बार कडला ह्या तर कडला नाही तर त्या तर कडला लागेल। त्याच्यासाठी म्हणजे मराठा आरक्षणाची चळवळ जी आहे ती आता निर्णायक स्टेपला येऊन पोहोचलेली आहे। गावोगावामध्ये तरुण जे आहे ते स्वतः होऊन मुंबईकडे जात आहेत। किती दिवसाचा मुक्काम होऊ शकतो? पाहायला गेलं तर सगळेजण तयारी 1 ते 1.5 महिन्याची तर करून निघालेले आहेत। राशन, पाणी, राहणं सर्व काही म्हणजे गाद्या बिद्यापासून सगळ्या तयार आहे आणि बरेच जण प्रयत्नात हे आहेत की जे ट्रक टेम्पो ट्रॅव्हलर जे काय असतील त्याच्यामध्ये गाद्या बिद्या टाकून म्हणजे ज्यांनी करून त्यांना कसलीही घरातून बाहेर पडल्यासारखं वाटू नये, घरातच असल्यासारखं वाटावं आणि त्यांनी आझाद मैदानात राहिली म्हणजे घरातच राहिली असं त्या हिशोबानं त्यांनी मुंबई आपली म्हणून निघालेली आहे। सगळ्या क्षेत्रातली जी मंडळी आहेत ती मुंबईकडे निघालेली आहेत। साहित्यिक आहेत, शाहीर आहेत, व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत। शाहीर मला सांगा, आरक्षणाच्या चळवळीमध्ये बुलंद आवाज करण्यासाठी तुम्ही मुंबईकडे निघालात, काय सांगाल? मी एक कलावंत म्हणून दादांना माझं योगदान झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्व लातूरचे समन्वयक आणि आम्ही एक गाणं बनवलं आहे। ते गाणं असं आहे की मर्द मराठ्यानो पेटून उठा जाऊ मिळून सारे जण, अरे मर्द मराठ्यानो पेटून उठा जाऊ मिळून सारे जण, जाऊ मिळून सारे जण। आता मुंबईला जायचं न घेऊन यायचं मराठा आरक्षण, आता मुंबईला जायचं न घेऊन यायचं मराठा आरक्षण। आमचा जीव गेला तरी नाही सरत आम्ही माग, मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा ढाण्या भाग। हक्कासाठी करतोय आम्ही आता हे आंदोलन, हक्कासाठी करतोय आम्ही आता हे आंदोलन, आता हे आंदोलन आता थांबायचं नाही आणि म्हणून आता मुंबईला जायचं न घेऊन यायचं मराठा आरक्षण, आता मुंबईला जायचं न घेऊन यायचं मराठा आरक्षण। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं। महेंद्र जोंधळे, युनियन मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.